नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSC संदर्भात आपण जी इतिहासाची मालिका सुरू केलेली आहे त्या संदर्भातच आज आपण अश्मयुग या संदर्भामध्ये बोलणार आहोत. त्या अगोदर इतिहासाचे दोन मुख्य कालखंड या संदर्भात आपण माहिती पाहूया. इतिहासाचे दोन मुख्य कालखंड किंवा इतिहास दोन मुख्य कालखंडामध्ये विभागला जातो. ते दोन कालखंड आहेत प्रागैतिहासिक कालखंड किंवा इतिहासपूर्व कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड. आता प्रागैतिहासिक किंवा इतिहासपूर्व कालखंड म्हणजे काय? ज्या कालखंडामध्ये मानवाला लिहिण्याची कला अवगत नव्हती तो कालखंड इतिहासपूर्व कालखंड मानला जातो. आणि ज्या काळापासून माणसाला इतिहास लिहिण्याची कला अवगत झाली किंवा जिथून माणसाचे लिखित पुरावे सापडतात तो ऐतिहासिक कालखंड मानला जातो. काय म्हणता येईल मग? इतिहासपूर्व कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड. याच्यामध्ये एक कालखंड येतो, तो हडप्पा संस्कृतीचा कालखंड येतो. या हडप्पा संस्कृतीचा कालखंड जो आहे, या कालखंडातील लिपी सापडलेली आहे. ती चित्रलिपी या स्वरूपात होती, परंतु ती अद्यापपर्यंत वाचली गेली नसल्यामुळे या हडप्पा संस्कृतीला आपण काय म्हणतो, आद्य ऐतिहासिक कालखंड असे संबोधलं जातो. मित्रांनो, या आद्य ऐतिहासिक कालखंडाच्या अगोदर जे हिमयुग आलं किंवा जे अश्मयुग आलं, त्या अश्मयुगाचे तीन कालखंड होतात, तीन टप्पे पडतात. नंबर 1 पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पैकी पुराश्मयुगाचे निम्न पुरापाषाण युग, मध्य पुरापाषाण युग आणि उच्च पुरापाषाण युग असे तीन कालखंड पडतात. आता हे तीन कालखंड जे मुख्य केलेले आहेत आपण, पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग आणि नवपाषाण युग. या नवपाषाण युगाची वैशिष्ट्ये सांगतो. पुरापाषाण युगामध्ये मानव फक्त नैसर्गिक वास्तव्याचे ठिकाणी तिथेच राहायचा आणि शिकार आणि कंदमुळे गोळा करणं किंवा अन्न संग्रहण याच पद्धतीने जगायचा. मध्याश्म युगामध्ये मानव काय करायला लागला की त्याची पहिली दोन कार्य तो करत राहिला, अन्न गोळा करणे आणि शिकार करणे. ही दोन कामे करतच राहिला, पण त्यासोबतच तो आता प्राणी पाळायला शिकला होता. ही दोन कालखंड, ही मध्याश्म युगाचं वैशिष्ट्य आहे की प्राणी पाळणं, शिकार आणि अन्न संग्रहण. ओके. तिसऱ्या टप्प्यामध्ये नवपाषाण युगामध्ये काय झालेलं आहे? नवपाषाण युगामध्ये प्राणी मांसाळणे किंवा पाळणे, दुसरं शिकार, अन्न संग्रह आणि तिसरी गोष्ट, या कालखंडामध्ये माणूस आता थोडा स्थिर झालेला आहे आणि तो शेती करू लागलेला आहे. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढेही तुम्हाला फॅक्ट्स भेटतच राहतील. धन्यवाद.